नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना तब्बल 1,70,000ची लाच घेताना रंगेहात अटक। जिल्हा परिषदेत उडाली खळबळ। सांगली जिल्ह्यातील 61 मशिदी तर 20 मंदिरांना लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी। 310 मशिदी आणि 49 मंदिरांकडून स्पीकर परवान्यासाठी अर्ज। विदर्भावर पुन्हा सूर्य कोपणार, काळजी घ्या। हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज। तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता। शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवून घेणार। रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती। ओबीसी आरक्षणाला राजकीय ग्रहण हे देवेंद्र फडणवीस यांमुळे लागलं आणि हा आरोप नाही तर वस्तुस्थिती। नरेंद्र मोदी सरकार इम्पेरिकल डाटा देत नाहीत, नाना पटोले यांचा घणाघात। आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालातून 1695 कोटींची उलाढाल। मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत 400 कोटींची वाढ। आता हॉटेलमधील जेवणही महागणार। 20% दर वाढवण्याचा निर्णय। वाढत्या गॅस दरामुळे औरंगाबादमध्ये हॉटेल्स असोसिएशननं घेतला निर्णय। मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा आता प्रश्न मिटणार। समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ। मनसुख हिरेन यांची हत्या उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनी केली, सोमय्यांचा घणाघाती आरोप। संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा, सोमय्या यांची टीका। आणि भोंग्याच्या राजकारणात वारकरी संप्रदायाची उडी। आतापर्यंत कुठल्याही वादात वारकरी संप्रदाय उतरत नाहीत, मात्र सध्या जे सुरू आहे त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, अशी चपराक वारकरी संप्रदायानं ठाकरे विरुद्ध ठाकरे यांना दिली। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना तब्बल 1,70,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे सांगली जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे। शिक्षकाची आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांची पदवीधर वेतन श्रेणी मान्य करून देण्याच्या मोबदल्यात 1,70,000 रुपयाची लाच मागितली होती। ही लाच स्वीकारताना या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भोंग्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे। संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की मला वाटतं लाऊडस्पीकरचा मुद्दा संपलाय, कायद्यानुसार काम केले जाईल। महाराष्ट्रात आज शांतता आहे, कुठेही भांडण नाही, सगळं ठीक आहे। माहोल बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत, मात्र महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील जनतेनं त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे। लाऊडस्पीकरबाबत संपूर्ण देशाकरता एक धोरण तयार झालं पाहिजे, ते सरकारनं करावं असं ते म्हणाले। राऊत म्हणाले की लाऊडस्पीकरच्या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे। हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत। भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही। भोंग्यावर कसले बोलताय, महागाईवर बोला असंही ते म्हणाले। महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नव्हता, फक्त हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी तो काढला गेला, पण हा मुद्दा उठलाच नाही। कोर्टाच्या निर्णयानुसारच राज्याचं काम होत आहे असंही राऊत म्हणाले।
राऊत म्हणाले की या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन कीर्तन करणाऱ्यांना धक्का बसला. या भूमिकेवर सर्वाधिक नाराज हिंदू समाज आहे. हिंदू समाजात गट निर्माण करण्याचा कट होता, पण तसं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. महागाईवरून केंद्रावरही टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दा कुठलाच नाही. बरं, प्रयत्न केला काही लोकांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर हिंदू मुसलमानात तणाव निर्माण करायचा, दंगे निर्माण करायचे, माहोल खराब करायचा. पण हा मुद्दा उठलाच नाही, प्रश्नच येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या राज्यात काम होत आहे आणि नक्कीच गृहमंत्र्यांनी जे सांगितलं राज्याचे ते बरोबर आहे. आम्ही तेच म्हणतोय की या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण तुम्ही जाहीर करा, एक धोरण तयार करा आणि संपूर्ण देशात लागू करा. इथे जात आणि धर्माचा प्रश्न येत नाही. पण मशिदीवरील भोंग्याचा विषय जो काढला ज्यांनी, त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्रामध्ये हिंदू मंदिरांना बसला, भजन कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नाराज कोणी असतील या भूमिकेवर तर हिंदू समाज. यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगली निर्माण करायचे आहेत आपापसात. पण सुदैवाने महाराष्ट्राच्या असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सांगली जिल्ह्यातील 495 मशिदींपैकी 310 मशिदींकडून लाऊडस्पीकर परवाना मिळण्याबाबत अर्ज पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 61 मशिदींना विहित आवाजात लाऊडस्पीकर लावण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. तर सांगली जिल्ह्यात 49 मंदिरांनी लाऊडस्पीकर परवाना मिळण्याबाबत अर्ज केले आहेत. त्यापैकी 20 मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 36 लोकांवर CRPC 107 प्रमाणे कारवाई केली आहे. 341 लोकांना कायदा व सुव्यवस्थेचा भंग करू नये म्हणून CRPC 149 प्रमाणे नोटीस दिली आहे. 4 लोकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्यात मनसुख हिरन यांच्या घरी भेट दिली. हिरन यांची अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी मनसुख हिरन यांना यातना दिल्या असल्याचा आरोप सोमय्यांनी बोलताना केला. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनीच हिरन यांची हत्या केल्याचा घणाघाती आरोपही सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा, असं म्हणत किरीट सोमय्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की मनसुख हिरन कुटुंबियांच्या वेदना अजून कमी होत नाहीत. ज्या यातना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारमुळे सहन कराव्या लागल्यात. परवा दिलासा एवढाच की NIAचं महत्त्व प्रतिज्ञापत्र फाईल करण्यात आल्यामुळे त्यांना धीर मिळाला आहे. आज त्यांच्या कुटुंबियांशी विस्तृत चर्चा केली. माझ्यासोबत इतरही भाजप नेते उपस्थित होते. पुढच्या आठवड्यात मी स्वतः NIAची भेट घेणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की हिरन यांच्या कुटुंबाला अजून 2 दिवस आठवत आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरन हत्यारे वसुलीखोर असं चित्र उभं केलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला यासाठी माफी मागावीच लागणार. मनसुख हिरन यांच्या परिवाराची वेदना अजून कमी होत नाही आहे. ज्या यातना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उद्धट ठाकरे सरकारमुळे सहन कराव्या लागल्या. परवा दिलासा एवढाच NIAची महत्वाची ॲफिडेव्हिट फाईल झालं आहे. त्यामुळे आता त्यांना धीर मिळाला आहे. आज त्यांच्या परिवाराची आम्ही विस्तृत चर्चा केली. पुढच्या ॲक्शन प्लॅनची माझ्यासोबत भाजपचे सिनियर MLA संजय केळकर,
आमदार आणि भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे होते, मनसुख हिरेनचे भाऊ विनोद, त्यांची दोन्ही मुलं, मीत, त्यांच्या पत्नी यांच्यात ही चर्चा झाली आहे. पुढच्या आठवड्यात मी स्वतः NIA ची भेट घेणार आहे की आत्ताचं चार्जशीट हा पहिला पार्ट आहे. आता हे सिद्ध झालं. परिवाराला अजून ते पहिले 2-4 दिवस आठवत आहेत की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरणला हत्यारा, त्याला ब्लॅकमेलर, वसुलीखोर असा प्रकाराचा जे चित्र उभं केलं होतं, उद्धव ठाकरे यांनी या परिवाराची माफी मागावीच लागणार. मुख्यमंत्री आहात आपण. एक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. नामदार रमेश तवडकर यांनी सांगली जिल्हा मिरज दौऱ्यावेळी अनुजाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माननीय नामदार रमेशजी तवडकर यांचे माननीय मोहन वनखंडे सर व सौ अनिता वनखंडे नगरसेविका यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी माननीय पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, राजेंद्र नातू, बाबासाहेब आळतेकर, सागर वनखंडे, महेश फोंडे, मोहन शिंदे, राज कबाडे, उमेश हारगे, विजय कोरे, रोहन धुळबुळू व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. काळमावाडी धरणाचा दूधगंगा उजव्या कालव्याला 13 ते 14 किलोमीटर दरम्यान सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी येथील मोरेंचा नाळवा या शेतहद्दीत कालव्याला भले मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच शेतात पाणी साचून शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कालव्याला भगदाड पडल्याने दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागणार असल्याने कालव्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा तुटवडा भासणार आहे. पुन्हा एकदा कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा घटनास्थळी भूमिपुत्रांमध्ये रंगली. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी योग्य ती उपाययोजना करून सततच्या कालवा फुटी व गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने सायंकाळपर्यंत अद्यापही घटनास्थळी भेट दिली नव्हती. काळमावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात सन 1999 पासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते,
पण दूधगंगा उजवा व डाव्या कालवा आजवर अनेक वेळा फुटलेला आहे व या फुटीमुळे आज अखेर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून कालव्याचे काम अपूर्ण असताना तसेच अस्तरीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले म्हणून अनेक वर्षे कालवेग्रस्त संघर्ष समिती व भूमिपुत्र यांच्यामध्ये वेळोवेळी आंदोलन करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निदर्शनास आणून दिले होते तरी कोणतीही ठोस उपाययोजना आज अखेर झाली नाही. सततच्या कालवा फुटीमुळे येथील स्थानिक शेतकरी त्रस्त झाला असून यावर उपाय म्हणून जिओ सिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रयोगही प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता. तोही धूळ खात पडला आहे. कालव्यात अजून काही ठिकाणी झाडे झुपटे व दगडगोटे आहेत. ती प्रवाहात अडथळा ठरत आहेत. काही ठिकाणी कालव्यात छोटी मोठी भगदाड आहेत. ती केवळ दगड व मुरुमाच्या सहाय्याने बुजवली जात आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून कालवा दुरुस्ती केला जातो. तरीही हा प्रकार का घडत आहे अशी विचारणा जनतेतून होत आहे. कालव्यातून सध्या 800 ते 900 क्युसेस दाबाने पाणी सोडण्यात येत आहे. हा दाब आणखीन वाढल्यास 1 ते 10 किलोमीटर हा मऊ व तांबड्या मातीचा भूस्तर असल्याने अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडले आहेत. कालव्याला भगदाड पडून 5 तास झाले तरी पाणी वाहत होते. त्यामुळे दूधगंगा नदीमध्ये गढूळ पाणी वाहत होते. हे भगदाड लवकर मुजवून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भोजदरी गावाला भेट देत विविध विकासकांचं उद्घाटन केले आहे. रामदास आठवले यांनी त्यांच्या कुटुंबासोबत भोजदरी गावाला भेट दिली व या ठिकाणी छोट्याशा सभेत त्यांनी जमलेल्या हजारो बहुजन बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवून घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितले. तसेच शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी विचार करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. आपल्या हास्यमय कवितांच्या जोरावर त्यांनी भोजदरी येथे जमलेल्या सर्वांचीच मने जिंकून घेतली. कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी आज मनसे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्या गोशाळेला सदिच्छा भेट दिली व माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेलाही जाहीर समर्थन दिले. ओम काली. सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनींना माझा हृदयपूर्वक ओम काली. राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वासाठी जे कार्य सुरू केलेलं आहे ते अद्भुत आहे. मर्दानकी ह्यालाच म्हणतात, धर्मासाठी प्रत्यक्ष कार्य करणे. आणि मी कालीपुत्र कालीचरण राजसाहेब ठाकरेंना परिपूर्ण जाहीर समर्थन करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी त्यांची भूमिका बदलत असतात. पक्ष स्थापनेपासून मराठीचा मुद्दा असो की त्यांचा लाव रे तो व्हिडिओ आणि भोंग्याचा मुद्दा, अशा पद्धतीने राज ठाकरे हे त्यांच्या नेहमी भूमिका बदलत असतात. आता त्यांनी नुकताच काढलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना काही हाती लागले नसून जनतेचा ठेंगा मिळाला असल्याचा टोला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आघाडी सरकार कुठेतरी एक प्रकार मी तुम्हाला सांगितलं ना, या माणसाने 3 भूमिका बदलल्या. 4थी भूमिका बदलवणं काय सोपं आहे? मी पहिला बोललो होतो की आपल्याला माहित असेल की यांनी पक्ष स्थापन केला तर सबको साथ ले चलेंगे. पक्ष स्थापन करायच्या पहिले मराठी म्हणून उत्तर प्रदेशाच्या कानपट्टीत मारायची. पक्ष स्थापन करताना वेगळा झेंडा लावायचा, तो झेंडा नंतर बदलवला, नंतर भूमिका बदलवली, नंतर मोदीजींची प्रशंसा केली, नंतर लाव रे तो व्हिडिओ, आणि नंतर पुन्हा मोदीजी, आणि नंतर तो भोंगा, आणि आता झाला ठेंगा. असं आहे ते. चला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमान वाढू लागलंय. एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला. 100 वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिना हॉट ठरला. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भासाठी चिंताजनक आहे. 8 मे पासून विदर्भात उष्ण लहरी धडकणार आहेत. त्यामुळे मे महिन्याचा जुना रेकॉर्ड मोडण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्राचार्य सुरेश चोपडे यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील मे महिन्याचा तापमानाचा जुना रेकॉर्ड 49,
48.2 अंश सेल्सिअस असा आहे. उष्ण लहरी कायमच अशा राहिल्या तर रेकॉर्ड मोडू शकतो. यावर्षी सुरुवातीपासूनच विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण लहरी धडकल्यात, त्यामुळे विदर्भात तापमान वाढले. दरम्यान उष्ण लहरीचा धोका बघता प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या मार्चपासून चंद्रपूर आणि विदर्भामध्ये उष्ण लहरी चालू आहे. मधल्या 2-3 दिवसाचा काळ वगळता आत्ता पुन्हा हवामान विभागानं एक इशारा दिलेला आहे की 8 मेपासून पुन्हा विदर्भामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि काही इतरही जिल्ह्यामध्ये उष्ण लहरी पुन्हा येणार आहे. म्हणजे अशाच प्रकारे जर उष्ण लहरी मे महिन्यामध्ये यायला लागल्या तर कदाचित मे महिन्याचा जो जुना रेकॉर्ड आहे, जो 48.2चा रेकॉर्ड आहे कदाचित, आणि 1 वर्ष 49चा रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड पण आता तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उष्ण लहरी आपल्या विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात आल्या आणि हाच ट्रेंड जर राहिला तर निश्चितच तापमान 47 आणि 48 डिग्री निश्चितच क्रॉस होण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी निश्चितच काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्याची आणि बाकीच्याही सर्व गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. अडीच वर्ष गेले यांना एम्पिरिकल डाटा गोळा करता आला नाही. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे गेलेलं आहे. आमचा संघर्ष सुरूच राहील. आरक्षण नसलं तरीही 27% जागा ओबीसींना उमेदवारीची तिकीट देणार आहोत. भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक असेल. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2.5 वर्ष गेले. हे साधा एक इम्पेरिकल सर्व्हे देखील करू शकले नाहीत. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे गेलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे या सरकारवर ताशेरे ओढून हे सरकार हे करूच इच्छित नाही अशा प्रकारे स्पष्टपणे इंगित केलेलं आहे. त्यामुळे आमचा संघर्ष सुरूच राहील. पण यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला आहे की निवडणुका केव्हाही होत त्यावेळी जर आरक्षण नसलं तरीही 27% जागा या आम्ही ओबीसीना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची तिकीटं 27% आम्ही त्यांना देऊ असा निर्णय देखील आम्ही केला. पण या सरकारचा नाकर्तेपणा हा मात्र पूर्णपणे उघड झाला. सर, राज्यामध्ये लोड शेडिंग नंतर ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.
उत्तर महाराष्ट्रात बैल बाजारासाठी सर्वात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या तळोद्याच्या कालिका माता यात्रेत आतापर्यंत 800हून अधिक बैलांची खरेदी विक्री झाली आहे. कालिका यात्रोत्सवानिमित्त तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या या बैल बाजारात खरेदी विक्रीसाठी जवळपास 1200 बैल दाखल झाले आहेत. यातून 800 बैलांच्या विक्रीतून बाजाराने 3च दिवसात 1 कोटींचा टप्पा गाठला आहे. या बैल बाजारात उत्तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात बैल खरेदीसाठी दाखल होत असतात. गेली 2 वर्षे या बाजारावर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र आता यात्रा भरल्याने बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरला आहे. बैल बाजारात 3 दिवसातच 1 कोटींचा टप्पा गाठला असून आणखीन 8 दिवस बैल बाजार चालणार असून जवळपास 5 ते 6 कोटींची उलाढालीची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी कालिका मातेच्या नावाने अक्षय तृतीयेला तळोद्याची भर यात्रा भरते. ही यात्रा गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारी अशी यात्रा आहे. अनेक भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्याच यात्रेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तळोद्यांच्या मार्फत बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरविला जातो. तळोद्याचा हा बैल बाजार उत्तर महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल बाजार आहे. दरवर्षी अक्षय तृतीय यात्रेमध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते. आतापर्यंत 500 ते 600 बैलांची आज खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे. अजून सुद्धा 8 दिवस ही यात्रा या तळोद्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये भरली जाईल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे यात्रेबरोबरच तळोद्याचे बैल बाजार हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. फाटवण मोठे 40गाव पासून, जळगाव पासून सगळे उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील लोक, व्यापारी या बैल बाजाराला येत असतात. त्यामुळे या बाजाराचे महत्व वाढलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ओबीसी आरक्षणाला राजकीय ग्रहण हे देवेंद्र फडणवीस यांमुळे लागलं आणि हा आरोप नाही तर वस्तुस्थिती आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर आज नाना पटोले यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. राजकीय द्वेषापायी व फोन टॅपिंग करण्यात आलं होतं. ते कोर्टात गेले. ते खोटं बोलायचं आणि भेटून बोलायची ही पद्धत देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि त्याच्यातलं हे चित्र आज पण त्यांनी जो आरोप लावला त्याच्यातलं स्पष्ट होतं. त्यांनी पहिले एक उत्तर दिलं पाहिजे की 2017 तुम्ही मुख्यमंत्री होतात राज्याचे आणि नागपूर जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली होती. त्यावेळेस तुमच्या अधिकारात नसताना सुद्धा जिल्हा परिषद नागपूरला एक्सटेन्शन कसं दिलं हा एक मुद्दा. 2 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाहीत. कुठल्या अधिकाराने तुम्ही हा सगळा प्रकार केला त्याचं उत्तर ओबीसी समाजाला आपण दिलं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो की भंडारा असेल, गोंदिया असेल, वाशिम असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, या सगळ्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांनाही वाटले की नागपूर जिल्हा परिषदला एक्सटेन्शन मिळालं मग आपल्याला मिळेल म्हणून ते कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने मग ओबीसीची संख्या आणि त्याचा डाटा या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या आणि तिथूनच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीसांमुळे लागलं हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्यभरात भोंग्याच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. राज ठाकरे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र सध्या जरी पाहायला मिळत असले, आता याच विषयात वारकरी संप्रदाय रिंगणात उतरला आहे. आतापर्यंत कुठल्याही वादात वारकरी संप्रदाय उतरत नाही, मात्र सध्या जे सुरू आहे त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाहीत, अशी चपराक वारकरी संप्रदायाने ठाकरे विरुद्ध ठाकरे यांना दिली आहे. गरज असेल तर राज्यातील सर्वच भोंगे खाली उतरवा, सर्वांना समान न्याय मिळावा, असा सल्लाही वारकरी संप्रदायाचे नामांकित कीर्तनकार पांडुरंग महाराज गिरी यांनी राज्य शासनाला दिला आहे. भोंगा हे एक माध्यम आहे का एक व्यक्ती आपल्या अंतःकरणातला विचार
जेव्हा हजारो माणसांच्या कानामनापर्यंत नेऊन पोहोचवत असतो तेव्हा त्याच्या एकट्याचा आवाज तर हजारो लोकांपर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याला भोंगा हे माध्यम कालानुरूप त्याला वापरणं अपरिहार्य असतं. परंतु हे जे गरजेचं माध्यम आहे या गरजेच्या माध्यमावरून कृपया महाराष्ट्रामध्ये कोणी वादंग निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नये. शिर्डी, पंढरपूर किंवा अनेक धार्मिक स्थळांवरती नित्य जे उपक्रम चालतात त्या उपक्रमांमध्ये भोंगा हे माध्यम वापरलं जातं. अलीकडच्या वादळामुळे ते भोंगे उतरवले पाहिजे ही जी भूमिका महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. आणि मग न्याय हा सर्वांकरता जर सारखाच ठेवायचा असेल तर मग अपरिहार्यतेने भोंगे हे सर्वांनी उतरवले पाहिजे आणि शासनाला मदत केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पवई तलावाच्या सभोवती सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. या सायकल ट्रॅकला कालच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्विट करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानत स्वागत केलंय. चुकीची गोष्ट कोणीही केली ती चुकीचीच असते. सगळ्या पर्यावरण प्रेमींचे अभिनंदनही या ट्विटमध्ये त्यांनी केलंय. महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. नंतर त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यावर महाविकास आघाडीतीलच बड्या मंत्र्यांच्या पत्नी त्या निर्णयाला विरोध करणारे ट्विट करतात. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. सर्वात पहिलं म्हणजे आदित्य ठाकरेजींचं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं का इथपासून ती सुरुवात आहे. तो एक प्रस्ताव होता जो आमदारांनी दिलेला होता तिथल्या, आणि आता पार्टीच्या आमदारांनी प्रस्ताव दिल्यानंतर मला असं वाटतं तो सहसा पुढे जातो, पारित होतो. प्रश्न कोणी तिथे केलं हे नाहीये. जेव्हा तो ट्रॅक बांधायला सुरुवात केली तेव्हाच त्याला विरोध झाला होता. तेव्हाही मी एक ट्विट केलं होतं. माझं एकच म्हणणं आहे की ज्या ताकदीने आदित्य ठाकरेजींनी आरेमधली जंगलतोडाला विरोध केला होता तो खूप चांगला त्यांचं इट वॉज अ व्हेरी नाईस स्टेप. कारण आज जे त्यांचं जी जनरेशन आहे ते पर्यावरणाच्या बाबतीत खूप सजग आहे. त्यांना खूप त्याची चिंता आहे असं मला वाटतं. त्यांनी वरळीला बघा किती सुंदर प्रोजेक्ट्स केले आहेत, BKC केलंय. सो आय एम शुअर हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नव्हता. आणि उगाच प्रत्येक विषयाला राजकीय वळण मी समजू शकते की आता मी जे काय बोलीन ते पार्टीची भूमिका आहे, पण मी पहिल्यापासूनच एन्व्हायरमेंटच्या बाबतीत लहानपणापासून ते आत्तापर्यंत आम्ही नेहमी ते जपण्याचाच प्रयत्न केलाय. आणि मी प्रत्येकाला सांगेन ते जपा. त्याच्यामुळे ते राजकीय तुम्ही बाजूला ठेवा. तर ज्या अनुषंगाने इतके दिवस फॉलोअप चालला होता त्या अनुषंगाने दुर्दैवाने ती केस कोर्टात गेली आणि कोर्टाने तो निर्णय दिलाय. तर तो निर्णय ज्यांनी त्याच्यासाठी लढाई केली त्यांच्यासाठी चांगला आहे. मग एका बाजूनी जर एखाद्यासाठी तो निर्णय चांगला असेल तर दुसऱ्याला थोडासा त्याचा धक्का बसतो, फटका बसतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षभरात 1,01,62,000 क्विंटल कांदा व इतर शेतमालाची विक्रमी आवक झाली असून त्यातून 1,695 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। मागील वर्षांच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत 400 कोटींची वाढ झाली आहे। 2020 ते 2021 या मागील वर्षी 1,415 कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये लासलगाव बाजार समितीला शेतकऱ्यांची पहिली पसंती असते आणि जलद चुकवती, काटेकोरपणे वजन याच्यामुळे आणि सगळ्यात गोष्टीमध्ये पारदर्शकपणा यामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला खूप मोठा त्यांचा प्रतिसाद आहे। आणि या चालू आर्थिक 2021-22 यामध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल साधारण 1,695 कोटीची एवढी झालेली आहे। मागच्या 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये हीच उलाढाल साधारण 1,415 कोटीची एवढी होती आणि त्यानंतर मागच्या ह्या चालू वर्षामध्ये शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि कामगार या सगळ्यांना विश्वासात घेऊन जे अमावस्येला जे कामकाज बंद असायचं ते दिवस चालू केले, त्याच्यानंतर शनिवार जे बंद असायचे ते दिवस चालू केले आणि एक साधारण वर्षभरामध्ये 60 दिवस म्हणजे 2 महिन्याने लासलगाव बाजार समितीचे कामकाज वाढले आणि त्यामुळे दोन्ही वर्षाची ताळेबंद पाहता साधारण 400 कोटींनी उलाढाल ही वाढलेली दिसते। त्यामुळे मला असं वाटतं केंद्र शासनाने भाजीपाला आणि याच्यावरचं पूर्ण नियंत्रण काढून देखील सुद्धा शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला खूप गर्दी असते आणि मला असं वाटतं यातच पारदर्शकपणा आणि शेतकऱ्यांसाठी असलेली विश्वासार्हता यामुळे गेल्या 75 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं आहे की आर्थिक 2021-22 मध्ये 1,695 कोटीची विक्रमी अशी उलाढाल झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडत आहेत। इंधनाच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे। अशातच गॅसच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे। वाढत्या गॅस दरामुळे औरंगाबादेत हॉटेल्स असोसिएशननं 20% दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। व्यावसायिक वापराच्या गॅस दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेल चालकांना मोठा फटका बसत आहे, त्यामुळे गॅस खरेदीसाठी अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत। त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे। औरंगाबादमधील हॉटेल्स असोसिएशननी 20% दर वाढवण्याचा निर्णय घेतला। या वाढत्या महागाईत आता रेटमध्ये जेवण पुरवणे शक्य होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे। दरम्यान याच आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांची बैठक होणार आहे, त्यानंतर हे दर लागू होतील। गेल्या वर्षीच्या तुलनेत सिलेंडरचे दर 1,000 वाढले आहेत। सोबत धान्य, पालेभाज्या सगळंच महागलेलं आहे। त्यामुळे ही महागाई आता खूप झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे आता दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं औरंगाबाद हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भोंग्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे। संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की मला वाटतं लाऊडस्पीकरचा मुद्दा संपलाय, कायद्यानुसार काम केले जाईल। महाराष्ट्रात आज शांतता आहे, कुठेही भांडण नाही, सगळं ठीक आहे। माहोल बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत, मात्र महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील जनतेनं त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे। लाऊडस्पीकरबाबत संपूर्ण देशाकरता एक धोरण तयार झालं पाहिजे, ते सरकारनं करावं असं ते म्हणाले।
राऊत म्हणाले की लाऊडस्पीकरच्या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाईवर बोला, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नव्हता. फक्त हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी तो काढला गेला. पण हा मुद्दा उठलाच नाही. कोर्टाच्या निर्णयानुसारच राज्याचं काम होत आहे, असंही राऊत म्हणाले. राऊत म्हणाले की या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन कीर्तन करणाऱ्यांना धक्का बसला. या भूमिकेवर सर्वाधिक नाराज हिंदू समाज आहे. हिंदू समाजात गट निर्माण करण्याचा कट होता, पण तसं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. महागाईवरून केंद्रावरही टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दा कुठलाच नाही. बरं, प्रयत्न केला काही लोकांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर हिंदू मुसलमानात तणाव निर्माण करायचा, दंगे निर्माण करायचे, माहोल खराब करायचा. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या राज्यात काम होत आहे. आणि नक्कीच गृहमंत्र्यांनी जे सांगितलं राज्याचे ते बरोबर आहे. आम्ही तेच म्हणतोय की या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण तुम्ही जाहीर करा, एक धोरण तयार करा आणि संपूर्ण देशात लागू करा. इथे जात आणि धर्माचा प्रश्न येत नाही. पण मशिदीवरील भोंग्याचा विषय जो काढला ज्यांनी, त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्रामध्ये हिंदू मंदिरांना बसला, भजन कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नाराज कोणी असतील या भूमिकेवर तर हिंदू समाज. यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगले निर्माण करायचे आहेत आपापसात. पण सुदैवाने महाराष्ट्राच्या असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगली जिल्ह्यातील 495 मशिदींपैकी 310 मशिदींकडून लाऊडस्पीकर परवाना मिळण्याबाबत अर्ज पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 61 मशिदींना विहित आवाजात लाऊडस्पीकर लावण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. तर सांगली जिल्ह्यात 49 मंदिरांनी लाऊडस्पीकर परवाना मिळण्याबाबत अर्ज केले आहेत. त्यापैकी 20 मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 36 लोकांवर CRPC 107 प्रमाणे कारवाई केली आहे. 341 लोकांना कायदा व सुव्यवस्थेचा भंग करू नये म्हणून CRPC 149 प्रमाणे नोटीस दिली आहे. 4 लोकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्यात मनसुख हिरन यांच्या घरी भेट दिली. हिरन यांची अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी मनसुख हिरन यांना यातना दिल्या असल्याचा आरोप सोमय्यांनी बोलताना केला. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनीच हिरन यांची हत्या केल्याचा घणाघाती आरोपही सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा, असं म्हणत किरीट सोमय्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की मनसुख हिरन कुटुंबियांच्या वेदना अजून कमी होत नाहीत. ज्या यातना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारमुळे सहन कराव्या लागल्यात. परवा दिलासा एवढाच की NIAचं महत्त्व प्रतिज्ञापत्र फाईल करण्यात आल्यामुळे त्यांना धीर मिळाला आहे. आज त्यांच्या कुटुंबियांशी विस्तृत चर्चा केली. माझ्यासोबत इतरही भाजप नेते उपस्थित होते. पुढच्या आठवड्यात मी स्वतः NIAची भेट घेणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की हिरन यांच्या कुटुंबाला अजून 2 दिवस आठवत आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरन हत्यारे, वसुलीखोर असं चित्र उभं केलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला यासाठी माफी मागावीच लागणार. मनसुख हिरण यांच्या परिवाराची वेदना अजून कमी होत नाही आहे. ज्या यातना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उद्धट ठाकरे सरकारमुळे सहन कराव्या लागल्या,
परवा दिलासा एवढाच NIAची महत्वाची ॲफिडेव्हिट फाईल झालं आहे, त्यामुळे आता त्यांना धीर मिळाला आहे. आज त्यांच्या परिवाराची आम्ही विस्तृत चर्चा केली. पुढच्या ॲक्शन प्लॅनची माझा सोबत भाजपचे सिनियर MLA संजय केळकर, आमदार आणि भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे होते. मनसुख हिरणचे भाऊ विनोद, त्यांची दोन्ही मुलं मीत, त्यांच्या पत्नी यांच्यात ही चर्चा झाली आहे. पुढच्या आठवड्यात मी स्वतः NIAची भेट घेणार आहे की आत्ताचं चार्जशीट हा पहिला पार्ट आहे. आता हे सिद्ध झालं. परिवाराला अजून ते पहिले 2-4 दिवस आठवत आहेत की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरणला हत्यारा, त्याला ब्लॅकमेलर, वसुलीखोर असा प्रकाराचा जे चित्र उभं केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या परिवाराची माफी मागावीच लागणार. मुख्यमंत्री आहात आपण. एक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, SBN मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना तब्बल 1,70,000ची लाच घेताना रंगेहात अटक. जिल्हा परिषदेत उडाली खळबळ. सांगली जिल्ह्यातील 61 मशिदी तर 20 मंदिरांना लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी. 310 मशिदी आणि 49 मंदिरांकडून स्पीकर परवान्यासाठी अर्ज. विदर्भावर पुन्हा सूर्य कोपणार, काळजी घ्या. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवून घेणार. रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला राजकीय ग्रहण हे देवेंद्र फडणवीस यांमुळे लागलं आणि हा आरोप नाही तर वस्तुस्थिती.
नरेंद्र मोदी सरकार इम्पेरिकल डाटा देत नाहीत, नाना पटोले यांचा घणाघात. आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालातून 1695 कोटींची उलाढाल. मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत 400 कोटींची वाढ. आता हॉटेलमधील जेवणही महागणार. 20% दर वाढवण्याचा निर्णय. वाढत्या गॅस दरामुळे औरंगाबादमध्ये हॉटेल्स असोसिएशननं घेतला निर्णय. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा आता प्रश्न मिटणार. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ. मनसुख हिरेन यांची हत्या उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनी केली. सोमय्यांचा घणाघाती आरोप. संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा. सोमय्या यांची टीका. आणि भोंग्याच्या राजकारणात वारकरी संप्रदायाची उडी. आतापर्यंत कुठल्याही वादात वारकरी संप्रदाय उतरत नाहीत, मात्र सध्या जे सुरू आहे त्यामुळं आम्ही गप्प बसणार नाही, अशी चपराक वारकरी संप्रदायानं ठाकरे विरुद्ध ठाकरे यांना दिली. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.